इतकं डिफिकल्ट असेल ना या लोकांचं लाईफ असं मला वाटतं आहे, की म्हणजे इतक्या उंचावर यांची घरं आहेत. आणि दाखवते तुम्हाला घर बघा, बिच्छू काटा असं काहीतरी म्हणतात. आणि ते माझ्या पायाला लागलं, हाताला लागलं, एवढं चुरचुरते ना. हॅलो फॅमिली, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आम्ही आज जाणार आहोत धर्मशाला इथे. आम्ही मनालीवरून निघालो आहे. एकदम खतरनाक अशी जर्नी होती. खूप पहाड आणि खूप उंचावरती असं. आणि रस्त्यामध्ये आम्ही थांबलेलो चहा नाश्त्याला. इथे एक झाड आहे, त्याला बिच्छू काटा असं काहीतरी म्हणतात. आणि ते माझ्या पायाला लागलं, हाताला लागलं, एवढं चुरचुरते ना ते, काय सांगू तुम्हाला. मी तुम्हाला ते पानाचे फोटो टाकते. इतकं खतरनाक मला. आणि म्हटलं होतं की ते झाल्यावर मला ॲलर्जी होईल, ताप येईल, माझा 2-4 दिवसाचा प्रवास बाकी आहे. पण टचवूड त्या इथल्या दिदी आहेत, हे इथे दिदी आहेत टेलरवाल्या. मी त्यांच्याकडे गेले, त्यांना विचारलं की दिदी काय करू, काय होईल तर नाही ना. जेवणाला काही नाही, थोड्या वेळाने आपोआप ते बरं होईल. तर आता जरा शांत वाटतं आहे ते. आणि आमचा गाडीचा टायरसुद्धा पंक्चर झाला आहे, तर ते ड्रायव्हर भैया ते रिपेअर करत आहेत. तर अशा प्रकारे आमचा ॲडव्हेंचरस अनादर डे स्टार्ट झालेला आहे. बघूया पुढे पुढे धर्मशाला कसं असतं ते. जेवायला थांबलो आहे आणि व्ह्यू बघा, पहाडो में खाना आहे की लंच. काय जबरदस्त व्ह्यू आहे. माझ्या पूर्ण पाठी पुढे सगळीकडे पहाडी पहाड. इतकं डिफिकल्ट असेल ना या लोकांचं लाईफ असं मला वाटतं आहे, की म्हणजे इतक्या उंचावर यांची घरं आहेत. आणि दाखवते तुम्हाला घर बघा यांची. हे बघा, है ना, किती उंचावरती अशी यांची घरं आहेत. शेती, शाळा, हॉस्पिटल कसं असणार आहेत ना खरंच. म्हणजे इमर्जन्सीला आपल्याला म्हटलं की चल आपल्याकडे पाहुण्याला पण पटकन पनीरची भाजी करतो, पनीर आणायला जातो. यांना तसं ऑप्शनच नाही आहे. समथिंग डिफरंट देअर लाईफ. हार्ड लाईफ आहे यांचं खूप, असं मला वाटतं आहे. त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय असेल काय माहिती नाही, पण खूप डिफिकल्ट लाईफ वाटतं इथलं. म्हणजे यांचं लाईफ स्ट्रगलवालं असेल असं मला वाटतं आहे. इथं म्हणजे बेसिक ज्या नीड्स आहेत त्या पण पोहोचायला भरपूर वेळ लागत असेल, त्याच्यामुळे त्याची कॉस्ट पण वाढत असेल. म्हणून आत्ता मला कळलं की ॲपल इतके महाग का आहेत. आता कोणी, मी कधीच म्हणणार नाही की ॲपल का महाग आहेत, कारण ते इतक्या लांब ट्रॅव्हल करून येतात. त्याचं जोपासना करणं, त्याच्या झाडांना पाणी, त्याचं खत, किती डिफिकल्ट असेल ना हे सगळं. इथून पुढे कधीच म्हणायचं नाही की ॲपल महाग आहेत. ज्या किमतीत येतात त्या किमतीतच घ्यायचे. भेटते जीवनानंतर. धर्मशालेला जाताना आम्हाला पडलेलं आहे वैजनाथ टेम्पल. हे वैजनाथ टेम्पल म्हणजे रावणाने तपस्या केली होती आणि महादेवाने आपले जो लिंग त्यांना दिलेलं होतं. बघूया आता टेम्पल कसं आहे, वैजनाथ टेम्पल. फॅमिली, तर आज आहे आमचा धर्मशालामधला पहिला दिवस आणि शेवटचा पण दिवस म्हणू शकता, कारण आम्ही इथून आता पुढे नेक्स्ट स्टेशनला जाणार आहोत. तर इतका सुंदर व्ह्यू आहे ना. इतका पाऊस आला आहे रात्रभर, आता पण बारीक बारीक पाऊस आहे. आणि आम्ही खूप उंचावरती आहो इथे. म्हणजे मला आमच्या रूममधनं इतका परफेक्ट व्ह्यू होता, तुम्हाला सांगते मी, की खिडकी उघडली, पडदा उघडला की माउंटेन्स आहेत मोठे मोठे, स्नोचे मोठे मोठे डोंगरं आहेत. इतकं सुंदर जबरदस्त व्ह्यू आहे. थंडी वाटते आहे, मी जॅकेट नाही घातले तरी पण बघा. खूप थंडी वाटते आहे. रात्रभर पाऊस आलेला आहे, गडगडत आहे पाऊस. म्हणजे आपल्यासारखा साधासुद्धा पाऊस नाही, तो ढाकफुटीसारखा पाऊस होता, तसला पाऊस होता इथे. जबरदस्त पाऊस आलेला आहे आणि इतकं छान वातावरण आहे, इतके छान झाडं हिरवळ दिसते आहे, जबरदस्त. तुम्ही पण बघा, तुम्हाला दाखवते.
आता ब्रेकफास्टमध्ये आम्ही आलू पराठे खाल्ले आणि ह्या बाईंनी इतके छान आलू पराठे बनवले होते ना, म्हणजे बटाटा जो आहे पराठ्यातला तो सगळीकडे इव्हनली पसरलेला होता आणि असा मोठा पराठा, म्हणजे आपला मोठा तवा असतो ना त्यातला मोठा साईज होता. आणि मला गरम गरम खायचं होतं, त्याच्यामुळे मी काही तो शूट केला नाही, कारण फार रेअरली आपल्याला गरम गरम खायला मिळतं. इतका जबरदस्त चवीचा होता तो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट की तो एका पुरुषाने बनवून सुद्धा इतकं छान होता. मला माझी लाज वाटली की यार मला इतकं छान का नाही बनवता येत आहे. खूपच छान बनवला होता पराठा. तर तुम्ही याल तर हा हॉटेल आहे नड्डी हिल्स म्हणून आहे, तर या, छान आहे. आत्ता आम्ही पोहोचलो दलाई लामा टेम्पल धर्मशाला. इथे खूप गर्दी आहे इथे, पण नंबर नाही आहे बाहेर. आम्ही सकाळी सकाळी आलो आहे, 9 वाजलेले आहेत. सर जॅपनीज वाईब होतं इथं रस्ता. थोडी गर्दी नाही आहे. आणि आज टेम्पलमध्ये जायचं आहे आम्हाला, म्हणून मी सलवार सूट घातलेला आहे. गोल्डन टेम्पलला जायचं म्हणून घातलेलं आहे. हेच टेम्पल्स, दलाई लामा टेम्पल, गोल्डन टेम्पल आज आमचे स्पॉट्स आहेत, म्हणून आम्ही आज. बापरे, इथे एंट्री करताच एवढी शांतता ना. आणि हे जे बौद्ध धर्मातले भिक्षू आहेत, ह्याचे इथे तासन तास बसून आपला धर्मग्रंथ वाचत असतात आणि जाप करत असतात. आणि ते लहानांपासून अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत इथे हे भिक्षू होते आणि ते प्रार्थना करायचे. आणि आतमधून असं हे मंदिर होतं. माझ्यासाठी हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता बौद्ध मंदिरात जाण्याचा. आणि काहीतरी वेगळं बघायला मिळालं इथे. त्यांची श्रद्धा भरपूर त्यांच्या देवांवरती, गौतम बुद्धांवरती. आणि इतकी पब्लिक असूनसुद्धा इतकी शांतता, स्वच्छता, आणि इतके सारे लोक असून इतकं कसं ते शांत बसू शकतात का माहिती. हा सुद्धा एक विशाल प्रार्थना चक्र आहे. हे घड्याळाच्या दिशेने 3 वेळा फिरवायचं असतं आणि त्याला 3 वेळा असं फिरवल्यानंतर त्याच्यावर जे मंत्र लिहिलेले आहेत त्याचं आपल्याला पुण्य मिळत असते. असं म्हणतात हे चक्र फिरवलं आपल्या इच्छा पूर्ण होतात. तर आम्ही सगळ्यांनी हा चक्र फिरवला आणि खूप छान आणि असं वेगळं एक्सपिरियन्स होता या मंदिरामध्ये येण्याचा. ह्या मंदिरातील हे पितळी ड्रम म्हणजेच बौद्ध धर्मातील प्रार्थना चक्र आहेत. या चक्रावर पवित्र असं मंत्र कोरलेले आहेत. यावर कोरलेलं आहे ओम मणी पद्मी हूँ. याचाच अर्थ करुणा, प्रेम आणि ज्ञान यांचा मार्ग आम्ही स्वीकारलेला आहे आणि आम्ही हे मानतो. आणि असं म्हणतात की हे प्रार्थना चक्र फिरवल्याने मनःशांती मिळते, सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपली आध्यात्मिक प्रगती होते. आणि असे हे 108 ड्रम होते, थोडे वजनाने हेवी होते आणि काहीतरी वेगळं बघायला मिळालं या मंदिरामध्ये येऊन. छान एक्सपिरियन्स होता. त्यानंतर तिथे होतं एक छोटंसं तिबेटियन मार्केट. ते आम्ही थोडं एक्सप्लोर केलं, छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या. ते छोटे बुद्ध तर एवढे क्यूट दिसत होते ना. आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. चला तर मग. चलो ये लो जी, हम पहुंच गए हैं सिटी ऑफ पंजाबी योगी, यानी कि पंजाब अमृतसर. हम पोहोचलो आहे आम्ही आता. आणि आता आम्हाला जायचं आहे गोल्डन टेम्पल. इथे आम्हाला 5 ते 6 तास लागले धर्मशालामधून इथे यायला. रोडचं काम चालू आहे त्यामुळे हळूहळू जर आलो, पण ठीक आहे. इथले छान रस्ते, छान प्रवास झाला आहे. तर चला आता माझ्यासोबत गोल्डन टेम्पल. आणि आम्ही जाणार आहोत याच्यामध्ये टमटम. दाखवते तुम्हाला. ए मी हाय करा. आम्हाला दादांनी टमटमाला सांगितलं की फोन आणि बॅग आतमधल्या साईडला ठेवा, कारण इथं भरपूर म्हणजे चोरी होतात, हातातनं ओढून घेतात, चोर घेतात. तर सेव्ह युअर बॅग्स अँड फोन. आणि फायनली आम्ही पोहोचलो अमृतसरच्या गोल्डन टेम्पलमध्ये. आणि अगदी आमचे 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरती हॉटेलपासनं होतं. त्यामुळेच आम्ही टमटमने आलो. आणि छोटे छोटे रस्ते त्याच्यामुळे गाडी काय आली नसती.
आणि फायनली आम्ही पोहोचलो. खूप मोठा असा हा परिसर होता. खूप एक्सायटेड होतो आम्ही सगळं बघायला, मंदिर आतमधनं कसं असणार आहे ते. आणि संध्याकाळ झालेली होती आणि आम्ही लकी होतो की आम्हाला दोन्ही वेळचं बघायला मिळालं. डे आणि नाईटमधला व्ह्यू आम्हाला पाहायला मिळणार होता. असा हा सुंदर आणि पब्लिकची रांग बघा, एवढी गर्दी होती ना तिथे. आणि आमच्यासाठी सडनली थंडीतनं आम्ही दिल्लीच्या गरमीमध्ये आलो होतो. अगदी मायनस टेम्परेचरमधनं इतकं गरम होत होतं ना इथं अमृतसरला आल्यावरती. अक्षरशः पाय भाजत होते, स्किन अशी जळल्यासारखी वाटत होती. प्रचंड असं टेम्परेचर होतं तिथलं. संध्याकाळ झाल्याबरोबर हे सुवर्ण टेम्पल म्हणजेच एक गोल्डन टेम्पल, जे मंदिराला पूर्ण सोन्याचं आवरण आहे आणि त्याची प्रतिमा तिथल्या सरोवरामध्ये इतकी छान दिसत होती. आणि आम्ही बराच वेळ लाईनमध्ये लागून शेवटी आम्हाला तिथला नंबर मिळाला आणि दर्शन झालं. आणि त्यानंतर आम्ही गेलो तिथल्या लंगर खाण्यासाठी. शीख धर्मातलं हे सगळ्यात पवित्र असं तीर्थस्थान आहे आणि दरवर्षी इथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. आणि हे जगातलं सगळ्यात मोठं मोफत लंगर सेवा किंवा भोजनालय म्हणता येईल. इथे लाखो लोक सकाळ संध्याकाळ जेवत असतात आणि तेही मोफत. खूप मोठं हे ठिकाण असं हे होतं आणि जेवणही छान होतं, टेस्ट होतं, पण काहीतरी वेगळा प्रकार होता आमच्यासाठी. इथली रोटी म्हणजे चपाती जी आहे खूप जाड अशी वेगळ्या प्रकारची होती आणि राईस गोड होता. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा, लाईक करा आणि प्लीज 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 जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हां, नुसतं लाईक करून चालणार नाही तर कमेंटही करा आणि शेअरही करा. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू.